ओके, 11 बज गया है। दोस्तों नमस्कार. आज ह्या प्रोग्राम मध्ये कनेक्ट झालेले सर्व डिस्ट्रीब्युटर्स आणि न्यू गेस्ट यांच्या स्वागत आहे. मी प्रमोद मिश्रा, तुमच्या सर्वांच्या डायमंड क्रिएशन ग्रुपच्या या प्रोग्राम ज्याचं नाव आहे गेटवे टू सक्सेस, एक अशी अपॉर्च्युनिटी ज्या ठिकाणी एक व्यक्ती येऊन स्वतःची लाईफ घडवू शकतो आणि आज ज्या परिस्थितीमध्ये आपण जगतोय तिथून बाहेर पडून एक स्वतंत्र स्वतःचा आपण एक फायनान्शियल फ्रीडम क्रिएट करू शकतो. तर दोस्तों त्या अपॉर्च्युनिटी मध्ये पुन्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे. सर्वप्रथम अतिशय महत्वाची गोष्ट की दोस्तों आज प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या पद्धतीने एक नवीन अपॉर्च्युनिटी शोधायचा प्रयत्न करतोय. आज देशामध्ये ज्या परिस्थिती पाहिली तर ज्या लोकांचे ऑलरेडी इन्कम सोर्सेस होते त्यामध्ये खूप लोकांना सॅक्रिफाईस करावा लागतोय. कारण काय, आज जी कोरोना महामारी पुरी दुनियामध्ये पसरलेली आहे त्याच्यामुळे खूप लोकांचे झालेले आहेत आणि अशीच कंडिशन मध्ये डायमंड क्रिएशन ग्रुप सर्वांसाठी घेऊन येत आहे अशी अपॉर्च्युनिटी ज्या ठिकाणी आपण स्वतंत्र एक स्वतःचा जबरदस्त पद्धतीने एक इन्कम सोर्स क्रिएट करू शकतो. आणि त्याच प्रोग्रामचं नाव आहे दोस्तों गेटवे टू सक्सेस म्हणजे GTS. आज मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतोय. आणि दोस्तों आज ह्या प्रोग्राम मध्ये ठिकठिकाणाहून लोक अटेंड करतात प्रोग्राम, खास करून मुंबई, रत्नागिरी, चिपळूण, महाड, दापोली म्हणजे अवयनपुरा, कोकण आणि मुंबई, इथून इव्हन सातारा, सांगली आणि अनेक ठिकाणाहून बऱ्याचशा लोकांना माहिती पडत लोकेशन त्यांची, तर खूप ठिकाणून लोक हा प्रोग्राम अटेंड करत आहेत. तर सर्वांचं स्वागत आहे की तुम्ही तुमचा वेळ काढून आज या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी समजून घेण्यासाठी आणि ऐकून घेण्यासाठी आज इथे आलात. जसं जसे आलात तसं 1 तासाचा हा कार्यक्रम आहे, तर 1 तास बरोबर करेक्ट राहा आणि समजून घ्या. आज दोस्तों तुम्हाला सांगणार आहे की मध्ये डिस्कनेक्ट होऊ नका, कारण आज असे जबरदस्त व्यक्तीला तुम्हाला ह्या प्रोग्राम मध्ये शेवट ऐकायला मिळणार आहे. ज्या व्यक्तीने ह्या इंडस्ट्रीमध्ये जवळपास 15 ते 15.5 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि ह्या एक्सपिरियन्स मध्ये त्यांनी एक असा माइलस्टोन क्रिएट केलाय की प्रत्येक व्यक्तीला आवडेल. आज लॉकडाऊनची पिरियड मध्ये पण लाखो रुपये पॅसिव्ह इन्कम त्यांच्या घरी येत आहे आणि तो कसा आपण घेता येईल आपल्याला, त्यासाठी ते आपल्याला बोलणार आहे. तर दोस्तों आज त्या व्यक्तीला ऐकायचं आहे, कोणी जायचं नाहीये. तत्पूर्वी ही अपॉर्च्युनिटी काय आहे, कशा पद्धतीने आपण इथे सुरुवात करून आपली लाईफ बनवू शकतो, आपल्याला काय करायचं आहे एक्झॅक्ट ते आपल्याला एक येत्या अर्धा तासामध्ये सांगितलं जाणार आहे. आणि दोस्तों हेच सांगण्यासाठी एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेले आहेत, जे एक यंगेस्ट पर्सनॅलिटी, कमी वयामध्ये त्यांनी ज्या टाइमला लोक कॉलेज करून जॉब सर्च करतात त्या टाइमला त्या व्यक्तीने स्वतःच एक चांगला नाव म्हणजे नेम, फेम, आयडेंटिटी क्रिएट केलेली आहे आणि ती व्यक्ती कुठले लांबची नसून आपल्या रत्नागिरीतले आहेत. तर दोस्तों जास्त वेळ न घेता मी आपल्या समोर इन्व्हाइट करत आहे रत्नागिरीचे ग्रेट लीडर, RTC लीडर फारुख शाह सर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं वेलकम करतो आजचा प्रोग्राम हा प्रेझेंटेशन घेण्यासाठी. प्लीज वेलकम फारुख शाह सर, जोरदार टाळ्यांनी. धन्यवाद मिश्रा सर, थँक्यू. सर्वांना माझा आवाज ऐकू येत असेल? ज्यांना आवाज ऐकू येतोय त्यांनी हात वर करा, पाहूया. जस्ट हात हलवू शकता. ठीक आहे, जबरदस्त. या डायमंड क्रिएशनच्या जबरदस्त ऑनलाईन सेमिनार मध्ये मी तुम्हा सर्वांचं, फारुख शाह, अगदी जोरदार एकदम उत्साहामध्ये स्वागत करतोय. महत्वाचा विषय की आज रविवार आहे आणि बरेचसे लोक वेळात वेळ काढून आजच्या प्रेझेंटेशनला आलेले आहेत. मी एका गोष्टीची गॅरंटी देणार, हे प्रेझेंटेशन संपायच्या आधी तुमच्या लाईफ मध्ये एक 360 डिग्री बदल करण्याचा निर्णय आज तुम्ही घेऊन जाणार आहात. त्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करणार की येणारे अर्धा ते पाऊण तास तुम्ही पूर्ण लक्ष देऊन इथे आपलं पूर्ण लक्ष ऐकायचं आहे आणि पूर्ण गोष्ट समजून घ्यायची आहे. आणि आजच्या प्रेझेंटेशनला मी सुरुवात करतोय. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की हाऊ इज अवर टुडेज लाईफ, आजचं आपलं आयुष्य कसं आहे. असं विचारल्यावर अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात किंवा मनात येतात की नेमकं काय सांगू, कुठे कोरोनाचा विषय चालू आहे, कुठे काही नवीन शब्द सुद्धा आपल्याला आतापर्यंत ऐकायला भेटले नव्हते ते सुद्धा आपण ऐकले, ज्यामध्ये क्वारंटीन असेल, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. त्यानंतर येणारं आर्थिक मंदी, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतोय आणि आजचं आपलं लाईफ हे खूप विचारांमध्ये आणि टेन्शन मध्ये जात आहे. ओके, येस ऑर नो? तर तुम्ही या गोष्टीला मानत असाल की खूप गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालू आहेत, खूप विचार आणि खूप टेन्शन चालू आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठा आजच्या घडीला विषय आहे तो म्हणजे कोविड-19. कोविड-19 मध्ये लोकांचे रोजगार, लोकांचे उत्पन्न, लोकांचे व्यवसाय, लोकांची नोकरी आणि पूर्ण जगावरती ह्याचा परिणाम झालेला आहे. फक्त एक इंडस्ट्री आहे ज्याच्यावर ह्याचा परिणाम नाही झालेला आहे, ती म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. मित्रहो, दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सुद्धा खूप आर्थिक मंदी आली होती, पण भारतीय रेल कधी थांबली नव्हती. भारतीय रेल्वे
आजच्या घडीला भारतीय रेल्वे सुद्धा थांबलेली आहे. तरी सुद्धा या सिच्युएशन मध्ये एक व्यवसाय चालू आहे, ज्याचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आणि या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये मी सगळ्यांना एकच सांगेन, की सर्वांनी जे आयुष मंत्रालयाचे निर्देश आहे ते फॉलो करतच असतील आणि यासोबत आपले पोलीस दल असेल किंवा आपले वैद्यकीय अधिकारी असतील, त्या सगळ्यांनी खूप मेहनतीने जबरदस्त सपोर्ट केलेला आहे आपल्या जनतेला. त्याबद्दल मी त्यांचं पण अभिनंदन करू इच्छितो. आणि पुढे जाताना मला एक म्हणायचं आहे, की थँक्स कोरोना. कारण आतापर्यंत जे काही शिकायला भेटलं नव्हतं, आतापर्यंत जे काही झालं नव्हतं, ते आपल्याला आज शिकायला भेटतंय. येस ओर नो? मानता की नाही मानता या गोष्टीला? आणि सर्वात महत्त्वाचा विषय, की म्हणजे यानंतरच्या संधी खूप वाढणार आहेत, पण ह्याच्यामुळे अजून एक गोष्ट मार्केटमध्ये वाढते, ती म्हणजे बेरोजगारी. बऱ्याचशा Googleवर, बऱ्याचशा साईटवर अभ्यास करताना मी पाहिलं, की येत्या काळामध्ये जवळपास 3 कोटी रोजगार जाणार आहेत. 3 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. ऑलरेडी आपल्या देशामध्ये 90 लाख पेक्षा जास्त मुलं ग्रॅज्युएट होऊन दरवर्षी बाहेर पडतात. ही समस्या आहेच, आरोग्याची समस्या आहेच. त्यानंतर निर्माण होणारी बेरोजगारीची समस्या ही आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्रासदायक ठरू शकते. आणि यानंतर धन्यवाद म्हणेन आपले पी-एम, आपले प्राईम मिनिस्टर, आपले मोदी साहेब, की यांनी वेळोवेळी आपल्या देशाला योग्य ठिकाणी गाईड केलं. त्याशिवाय असे अनेक लोक आहेत, ज्यांनी स्वयंसंस्था चालवल्या, लोकांची मदत केली. लहान किंवा गरीब लोकांची सुद्धा मदत केली. पोलीस दलातील लोकांनी सुद्धा अन्न वाटपापासून मदत केली. आणि आता आपण पुढे जाणार आहोत, की ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कशावर होणार आहे? कोरोनाचा परिणाम होणार कशावर आहे? तर नेमका माणसाच्या मूलभूत गरजांवर होणार आहे. शाळेत आपण शिकलो, की मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा फक्त. पण आता काळ बदललाय. माणसाच्या गरजा वाढतायत. मूलभूत गरजा काय स्वतःचं एक घर असावं. स्वतःचं एक चांगलं घर असावं आणि घर कसं असावं? एक छान पद्धतीने. त्या घरासमोर आपली एक स्वतःची चांगली अशी गाडीही असावी, कारण आता पावसाळा पण येणार आहे. आणि स्वतःची एक चांगली कार असावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. ह्या गरजेमध्ये हे मोडतं. त्यानंतर स्वतःचं किंवा मुलांचं चांगलं शिक्षण. याच्यासाठी सुद्धा चांगला पैसा लागतो. वेल एज्युकेशन ही सुद्धा काळाची गरज बनलेली आहे. त्यानंतर मॅरेज, लग्न. लग्न सुद्धा ही एक गरज आहे. खूप खर्चाचा विषय असतो. यासाठी सुद्धा खूप पैसा लागतो. आणि पुढे आपण जातोय. सोशल आणि मोरल ड्युटीज. या आता पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये, कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये आपण पाहिलं असाल, की खूप चांगल्या बलाढ्य लोकांनी किंवा खूप श्रीमंत लोकांनी मदत केली. कोणी 5,000ची मदत केली, कोणी 150 कोटीची मदत केली आणि आपण सुद्धा या समाजाचं काही देणं-घेणं लागतो. ह्यालाच म्हणतात सोशल मोरल ड्युटीज. ज्यावेळेला आपलं उत्पन्न चांगलं असेल, तर आपण समाजाची वेळोवेळी मदत करू शकतो. आणि त्यानंतर फायनान्शियल फ्रीडम. आजची परिस्थिती असं आहे, की आपल्याला ती बरंच काही शिकवून जाते. आज जर एखाद्या व्यक्तीकडे चांगलं उत्पन्न असेल किंवा चांगला पैसा असेल, तर त्याला आर्थिक कोणतीच चणचण नाही किंवा अडचण नाहीये. फायनान्शियल फ्रीडम सुद्धा एक गरज बनलेली आहे. आणि त्यानंतर वेळेचं महत्त्व, टाईम फ्रीडम. एखाद्या व्यक्तीकडे पैसा आहे, पण त्याला खर्च करण्यासाठी वेळ नव्हता. त्याच्या नोकरीमधून त्याला वेळ मिळत नव्हता किंवा तो व्यवसायामधून बाजूला होऊ शकत नव्हता कारण वेळ नव्हता. पण आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, की पैसा असल्यासोबत आपल्याकडे वेळ सुद्धा पाहिजे खर्च करण्यासाठी. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत इकॉनॉमिक सर्व्हे. भारतीय अर्थतज्ञांनी केलेला एक सर्व्हे आहे, की आपल्या देशाची लोकसंख्या आणि देशाची वाढती महागाई याचं त्यांनी एका सर्व्हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे, की एक कॉमन फॅमिलीचा महिन्याचा ॲव्हरेज खर्च किती? 1940 पासूनचा हा विषय आहे. 1940 साली एक जॉइंट फॅमिली होती, एकत्र कुटुंब पद्धती. 2012 म्हणजे 14-15 लोकांची जॉइंट फॅमिली. आणि त्यानंतर त्यांना महिन्याला फक्त ₹10 खर्च यायचा. अवघ्या ₹10 त्यांचं घर चालायचं. त्यानंतर पुन्हा 20 वर्षांनी 1960 साल आलं. 1960 साली लोक थोडे कमी झाले कुटुंबामध्ये. फॅमिली थोडी लहान झाली, पण खर्च मात्र वाढत गेला. खर्च ₹100 येऊ लागला. त्यानंतर पुन्हा 20 वर्षांनी 1980 साल आलं. आपल्यापैकी काही लोकांनी ते साल पाहिलं असाल. 1980 साली 6 ते 8 लोकांचं कुटुंब, पण खर्च मात्र वाढतोय. खर्च ₹1000 येऊ लागला. ह्याचं कारण काय मित्रांनो? कारण जरी फॅमिली लहान होते, पण महागाई वाढते. खर्च वाढतोय. त्यानंतर 20 वर्षांनी आपण पाहिलं, की 2000 साल आलं. 2000 साली हम दो हमारे दो एक छोटीशी फॅमिली. पण फक्त ₹10,000 महिन्याला येऊ लागला. महिन्याला 10,000 मध्ये त्या काळी लोकांचं घर किंवा लोकांचे जे काही उदरनिर्वाह तो चालायचा. पण आता वर्ष चालू आहे 2020. महागाई एवढ्या उच्चांक लेव्हलला गेलेली आहे, की आता ₹10,000 मध्ये एका साध्या व्यक्तीचं पण घर चालत नाहीये. आणि ₹10,000 तर सोडून द्या. आजच्या घडीचा जर आपण विचार केला आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा किंवा कोकणाचा जर आपण विचार केला, तर किमान 60,000 ते ₹70,000 महिन्याचा खर्च येतो.
तर आपण पाहूया की ह्याच्यामध्ये या सर्व्हेमध्ये यांनी स्पष्ट दिलेलं आहे की दर 20 वर्षांनी 10 पटी महागाई वाढते आणि जर असंच चालू राहिलं तर 2000 साली आपल्याला ₹10,000 खर्च येत होता. आता 2020 साल चालू आहे मित्रांनो. किती खर्च येणार आहे? तर 2020 साली आपल्याला एक चांगलं लाईफ जगण्यासाठी मिनिमम ₹1,00,000 खर्च येणार आहे. ₹1,00,000 माय डिअर फ्रेंड्स. हे अर्थतज्ञांनी केलेला सर्व्हे आहे. ₹1,00,000 आपल्याला खर्च येणार आहे ही गरजा पूर्ण करण्यासाठी. जसं मी उदाहरण तुम्हाला सांगेन, की पूर्वी शाळांमध्ये ना फ्रीमध्ये ॲडमिशन व्हायचं मुलांचं. पण आज चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला के-जी किंवा पहिलीला सुद्धा ₹50,000-60,000 डोनेशन किंवा फीस घेतली जाते. पण ते सामान्य कुटुंबाला ते परवडणारं नाहीये. म्हणजेच आजच्या घडीला जर सर्व्हाईव्ह करायचं असेल, योग्य पद्धतीने जीवन जगायचं असेल, तर आपल्याला किमान ₹1,00,000 खर्च येणार आहे. आणि आपण पुढे पाहूया, जर ₹1,00,000 उत्पन्न होणार नसेल, जर ₹1,00,000 उत्पन्न नाही झालं, तर कॉम्प्रोमाईज. तडजोडीचं आयुष्य जगावं लागणार आहे. पूर्ण आयुष्य टेन्शनमध्ये आपल्याला घालवावं लागणार आहे आणि ती तडजोड कशाप्रकारे आपण करतो हे पाहूया आपण अशा प्रकारे. रेल्वेचा प्रवास. हे कशामुळे होतं? उत्पन्न नसेल तर माणसाला सगळ्या ठिकाणी अडचण सोसावी लागते. त्यानंतर योग्य ठिकाणी, चांगल्या ठिकाणी आपल्या फॅमिलीला, आपल्या कुटुंबाला घेऊन राहता येत नाही कारण उत्पन्न चांगलं नाहीये. त्याशिवाय शिक्षण, जसं मी मगाशी म्हटलं, की चांगल्या शाळांमध्ये डोनेशन हे मोठं असतं. पण जर चांगलं उत्पन्न नसेल तर मुलांना चांगल्या ठिकाणी शिक्षण सुद्धा घेता येत आणि त्यानंतर हे चित्र पहा. खूप ठिकाणी आपण पाहतो, की जर उत्पन्न चांगलं नसेल, तर एका बाईकवर 5-5, 6-6 जण जीव धोक्यात, जीव मुठीत घेऊन चाललेले आहेत. हे कशामुळे? फक्त आणि फक्त आर्थिक चणचणीमुळे निर्माण झालेला विषय आहे. त्यानंतर आजच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा हे खूप आपण पाहतोय कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये जे श्रीमंत लोक आहेत, त्यांचा उपचार चांगल्या ठिकाणी होत आहे. पण ज्या लोकांकडे उत्पन्न नाहीये, त्यांचा उपचार योग्य ठिकाणी होऊ शकत नाहीये, त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीयेत. आणि जर उत्पन्न चांगलं नसेल, तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सोसाव्या लागू शकतात. आणि ही एक व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती यांचं नाव आहे रॉबर्ट टी कियोसाकी. हे यूएसचे सल्लागार राहिलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यूएसचे प्रेसिडेंट जे आहेत, त्यांचे व्यावसायिक पार्टनर सुद्धा राहिलेले आहेत. आणि यांनी सर्व्हे केला जगाचा आणि या सर्व्हेमध्ये काय आहे आपण समजून घेऊया. एकूण जगामध्ये जी लोकसंख्या आहे त्यापैकी 4 वर्गामध्ये विभागणी केली. पहिला वर्ग म्हणजे नोकरी करणारा वर्ग. जे स्वतःची नोकरी करतात 8 तास, 10 तास, 12 तास. त्यानंतर सेवाभावी, जे स्वतःची सेवा देतात, ज्यामध्ये रिक्षा व्यवसाय, डॉक्टर, इंजिनियर, ॲडव्होकेट असू शकतात. त्यानंतर बिझनेस ओनर, व्यावसायिक, स्वतःचा व्यवसाय करणारे आणि त्यानंतर इन्व्हेस्टर, ज्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो असे इन्व्हेस्टर्स. आता एकूण जगाची लोकसंख्या जवळपास 700 कोटी आणि या 700 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 95% लोक नोकरी करतात किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहेत. आणि 5% लोक, फक्त 5% लोक तर व्यवसाय करतात किंवा इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे झालंय काय, की जगातले भरपूर लोक जे व्यावसायिक आहेत, जे इन्व्हेस्टर्स आहेत आणि याच्यामध्ये मोठी तफावत निर्माण काय होते? 95% लोकांकडे फक्त 5% पैसा आहे. 95% लोकांकडे फक्त 5% पैसा आणि 5% लोकांकडे 95% पैसा. ही एक आर्थिक विषमता आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये निर्माण झालेली आहे. आता मला एक सिंपलचा प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्ही सगळे हात वर कराल अशी मी अपेक्षा करतो. इथे उपस्थित किती लोकांना वाटतं, की आपण या सेल्फ एम्प्लॉयीच्या वर्गापासून आपण बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंटच्या वर्गाकडे गेलं पाहिजे? जबरदस्त. तुम्ही सगळे त्यामध्ये सहभागी आहात. मी तुम्हा सगळ्यांना अभिनंदन करतो. तुम्हा सगळ्यांचं आणि आपण पाहणार आहोत आपण या सेल्फ एम्प्लॉयी बिझनेसमध्ये कसे जाणार आहोत. मग याच्यासाठी आपल्याकडे सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात चांगला मार्ग आहे ते म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. मित्रांनो, आज व्यवसाय करायचा म्हटल्यावर करोडो रुपये लागतात. करोड रुपये लावले तर लाखो रुपये इन्कम होऊ शकतं. लाखो लावले तर हजारामध्ये आणि याच्यासाठी 10-20 वर्ष आयुष्याची द्यावी लागतात. पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट न करता आपण कसं काय आपलं ट्रेंड चेंज करू शकतो, आपलं लाईफ चेंज करू शकतो ते आपण पाहूया. पहिलं म्हणजे बिझनेसची सिस्टम कशी काम करते. इथे सगळे दात घासत असतील असं मी मानतो. जरी रविवार असेल, जरी कोरोना असेल तरी दात घासत असाल. येस ओर नो? आणि होतं काय, एक मॅन्युफॅक्चर आणि कस्टमर. आपण टूथपेस्ट घेण्यासाठी कंपनीकडे जात नाही, कंपनी आपल्याकडे येत नाही. आपण जातो नॉर्मली रिटेल शॉपमध्ये. त्यानंतर येतो होलसेलर, डिस्ट्रिब्युटर, स्टॉकिस्ट, रिजनल डिस्ट्रिब्युटर, नॅशनल डिस्ट्रिब्युटर, बऱ्याच गोष्टी असतात. आणि एक ₹10 ची जर पेस्ट असेल, तर आपल्याला ती घ्यायची कशी हे कोण सांगतो? ही ॲडव्हर्टाइज करणारे लोक. हे लोक सांगतात की टूथपेस्ट वगैरे कोणतीही गोष्ट पासून ते एखादी आणि सलमान खानची अमाउंट दिलेली आहे 17 करोड रुपये. करोड रुपये खर्च करून एखाद्या गोष्टीची जाहिरात केली जाते. ₹30 ला बनलेली वस्तू असते 30% ला ग्राहकाला ₹100 ला विकली जाते. पण मधलं जे मार्जिन आहे 70% पैसा ह्या लोकांना डिव्हाईड केला जातोय आणि देतोय कोण? तुम्ही, आम्ही, ग्राहक.
तुमच्या आमच्या खिशातला पैसा या लोकांच्या खिशामध्ये जातो. उलट डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काय होतं, मॅन्युफॅक्चरर नंतर डायरेक्ट सेलिंग कंपनी येते आणि हा व्यवसाय कस्टमर रिकमेंडेशनवर चालतो. इथे सेलिब्रिटी ऍडव्हर्टाईज करणार नाहीये, इथे तुम्ही आम्ही जाहिरात करतो आणि त्यानंतर 30% बनलेली वस्तू 100% म्हणजे ₹100 कस्टमरला विकली जाते, पण मात्र मधलं जे मार्जिन आहे 70% पैसा हे कस्टमरला म्हणजे तुम्हा आम्हाला मिळण्याचा एक मार्ग तयार होतो आणि इथे तुम्ही कस्टमर न राहता तुम्ही आम्ही बनतो डायरेक्ट सेलर. मित्र चांगल्या गोष्टीसाठी आवर्जून टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण इथे कस्टमर न राहता डायरेक्ट सेलिंग बनतो आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत द स्ट्रॉंगेस्ट डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, डायरेक्ट सेलिंग कंपनी इन इंडिया. तर मी तुम्हाला अभिमानाने सांगणार आहे, जबरदस्त पूर्णपणे भारतीय आणि ज्याला सपोर्ट करतं आपलं भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिन्योरशिप आणि अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या मार्फत सपोर्ट केला जातो आपल्या गव्हर्नमेंटचा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्किल इंडिया आणि आपल्याला सपोर्ट करतात. स्किल इंडिया बद्दल मी थोडंसं सांगेन, की जसं मी सुरुवातीला सांगितलं देशामध्ये दरवर्षी 90 लाख मुलं शिकून बाहेर पडतात आणि येणाऱ्या काळात करोडो लोकांचा जॉब जाणार आहे, रोजगार जाणार आहे. तर स्किल इंडिया मार्फत अशा अनेक लोकांना त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना मदत केली जाते आणि त्यांना या इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ करण्यासाठी हेल्प केलं जातं. त्यासाठी त्यांना अशा प्रकारे सर्टिफिकेट पुरवलं जातं. हे गव्हर्नमेंट थ्रू आपल्याला सर्टिफिकेट येतं स्किल इंडिया मार्फत आणि तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहे अशी लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी जी भारतातल्या लाखो लोकांच्या लाईफमध्ये परिवर्तन घडवलेलं आहे आणि भविष्यात घडवणार आहे करोडो लोकांच्या लाईफमध्ये एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी ज्याचं नाव आहे एम-आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. दोस्तो जबरदस्त अपॉर्च्युनिटी आज आपल्या समोर प्रेझेंट करताना मला सुद्धा प्राउड फील होत आहे आणि या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पहिलं जे आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात देशामध्ये 2017च्या सुरुवातीपासून डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा जबरदस्त विकास होतोय आणि आपले काही हे लिगल डॉक्युमेंट्स आहेत, रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट आहेत, ISO सर्टिफिकेट्स आहे, आपल्या देशाचं भारताची राजपत्र आहे आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड 100% गव्हर्नमेंट अप्रूव्ड आणि ह्या लिस्टमध्ये जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता की माय लाईफस्टाईलचं नाव ऑलरेडी 1 नंबरला आहे आणि इंडिया शॉपी जी आपल्याला प्रोडक्टची सर्व्हिस देते भारतभर सर्व ठिकाणी इंडिया शॉपी आपल्याला सर्व्हिस देते आणि इंडिया शॉपी भारतभर सगळीकडे ऑनलाईन ऑफलाईन सर्व्हिस दिली जाते. ही भारतातली पहिली संस्था आहे जी ऑनलाईन सोबत ऑफलाईन सर्व्हिस देते आणि त्याच्यानंतर आपण ह्या डायरेक्ट सेलिंग मधले 3 महत्वाचे पी आपण पाहणार आहोत. पहिलं म्हणजे प्रमोटर, दुसरं प्रोडक्ट, तिसरं पे आउट. एक एक गोष्ट आपण समजून घेणार आहोत. पहिलं म्हणजे प्रमोटर्स, गेल्या 18 वर्षापेक्षा जास्त ज्यांना अनुभव आहे, स्वतःचे ओन गुड क्वालिटी प्रोडक्ट आहेत आणि ब्रँडेड प्रोडक्ट आहेत आणि त्यानंतर प्रोडक्टमध्ये आपल्याकडे फूड प्रोडक्ट, हेल्थ प्रोडक्ट, वेलनेस प्रोडक्ट, बॉडी केअर, पर्सनल केअर, ब्युटी केअर, लाईफस्टाईल प्रोडक्ट, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आणि अशी जबरदस्त प्रोडक्टची रेंज आहे आणि सर्वात महत्वाचा विषय आयुर्वेद. तुम्ही पाहत असाल न्यूज चॅनलवर वगैरे की देशामध्ये सगळीकडे सांगितलं जातंय आयुर्वेदाचा वापर करा, आयुर्वेदाचा वापर करा, रोग प्रतिकार शक्ती वाढवा, इम्युन सिस्टम वाढवा आणि आपल्याकडे असे जबरदस्त प्रोडक्ट आहे जे आपल्या इम्युन सिस्टमवर काम करतात, आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यावर काम करतात आणि आपल्याकडे हे 2 लीडिंग ब्रँड आहेत. आपला पहिला ब्रँड आहे ऑन अँड ऑन आणि आपला दुसरा जो ब्रँड आहे एलिमेंट्स वेलनेस. याला आपल्या देशाच्या आयुष मंत्रालयाने प्रीमियम क्वालिटी दिलेली आहे, प्रीमियम सर्टिफिकेशन दिलेलं आहे. असा जबरदस्त दुसरा कुठलाच ब्रँड नाहीये मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं आपले आयुष मिनिस्ट्री आपल्याला ह्या प्रोडक्ट मार्फत सपोर्ट करते आपली इम्युन सिस्टम बूस्ट करण्यासाठी आणि आजच्या सिच्युएशनला मित्रांनो कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये इम्युन सिस्टम खूप गरजेची आहे. आपली इम्युन सिस्टम चांगलं असणं आणि आपल्याला 2019चा बेस्ट हेल्थ केअर ब्रँडचा सुद्धा अवॉर्ड भेटलेला आहे आणि आपण प्रोडक्ट बद्दल थोडं समजून घेण्यापूर्वी आपण समजून घेणार आहोत त्याच्या मागे डोकं कोणाचं आहे. हे आपल्या देशातले काही जबरदस्त सायंटिस्ट आहेत ज्यांनी या प्रोडक्टचं डिझाईन केलेलं आहे ज्यामध्ये डॉक्टर DBA नारायणांपासून डॉक्टर पाटणकर आहेत. ही जबरदस्त व्यक्ती आहे ज्यांना खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आणि त्यानंतर आपल्याकडे प्रोडक्टमध्ये काय आहेत आपण प्रोडक्ट एक एक समजून घेणार आहोत मित्रांनो. कफ सिरप. पूर्वी व्हायचं काय की खोकला लगेच आला, सर्दी झाली, लगेच तुम्हाला भेटायचे. पण आता कोरोनाच्या सिच्युएशनमुळे तुम्हाला सर्दी खोकलावाला माणूस लवकर सापडणार नाही. कोणालाही सर्दी खोकला होऊ नये याची लोक काळजी घेत आहेत. कारण एखादा खोकताना आढळला की लोक पळतात त्याच्यापासून. बरोबर आहे. आपल्याकडे खोकल्याचं जबरदस्त प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे कफनील. कफ सिरप आहे, शुगर फ्री आहे. लहान मोठ्यापासून तुम्ही कोणालाही देऊ शकता. त्यानंतर ब्लड प्युरिफायर आहे रक्तातले दोष दूर करण्यासाठी. त्यानंतर वुमन कंपॅनियन महिलांच्या मासिक धर्माच्या त्रासावर एक सुंदर प्रोडक्ट आहे. त्यानंतर लिव्ह अगेन पित्त, ऍसिडिटी, अपचन यासाठी आहे आणि मॅन शक्ती मॅन जेंट्स मधले काही सेक्शुअल प्रॉब्लेम असतील या काम करणारं प्रोडक्ट आहे. व्हाईट ट्रेस. टेन्शन आणि झोप न लागणं आणि डोक्याचे भरपूर विचार लोक करतात. आता पण बरेचसे लोक विचार करतात कोरोनाविषयी. व्हाईट ट्रेस त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे
आणि त्यानंतर वेल हार्ट हृदय विकारासाठी किंवा हृदयाच्या वेसल स्ट्रॉंग करण्याचं काम वेल हार्ट प्रोडक्ट करतं. आणि नो वेदना हे कॅप्सूल आणि जेल सुद्धा येतं. आयुर्वेदिक पेन किलरचं काम करतं मित्रांनो. त्यानंतर इम्युनो 3+ पोटाच्या तक्रारी, पोट साफ न होणे, ह्या सगळ्या गोष्टीवर हे इम्युनो 3 काम करतं. आणि कवच प्राश ऑन अँड ऑनचं एक जबरदस्त प्रोडक्ट आहे, ज्याच्यावर आयुष मंत्रालयाचा शिक्का आहे. मित्रांनो, इम्युन सिस्टम किंवा इम्युन पॉवर बूस्ट करण्यासाठी, वाढवण्यासाठी कवच प्राश अतिशय फायदेशीर आहे. त्यानंतर चंपी चॅम्पियन तैला तेल आहे मालिश करण्यासाठी. आणि जखम झाली असेल, एखाद्या डायबेटिक जरी जखम असेल, ती बरी होत नसेल, वुंड हिलिंग क्रीम त्यासाठी फायदेशीर आहे. आणि तापावरती बिलो 37 ताप असेल कोणत्याही प्रकारचा इफेक्टिव्ह आहे. आणि डेली डेटॉक्स आपल्या शरीराची अंतर्गत सफाई करण्याचं काम डेली डेटॉक्स हे प्रोडक्ट करतं. आणि त्यानंतर हे आपले काही लिडिंग प्रोडक्ट्स आहेत, ज्यामध्ये फिलिंग रक्ताची किंवा बॉडी मधली हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करण्याचं काम फिलिंग करतं. आणि पूर्ण देशामध्ये ज्यांनी कोणत्याही प्रकारच्या स्टोनवर हे काम करतं. शिवाय थाय हेल्थ आहे, यामध्ये थाय हेल्थ थायरॉइड वरती काम करतं आणि कोणत्याही प्रकारच्या अलर्जीवर काम करणारं आपलं प्रोडक्ट आहे अँटी एलर्जी. शिवाय आपण बघतोय डायबलाइफ देशामध्ये खूप मोठी संख्या आहे ज्यांना डायबिटीज आहे, आणि या डायबिटीजवर काम करणारे एकमेव पेटंटेड प्रोडक्ट आपल्या समोर आहे, ज्याचं नाव आहे डायबलाइफ. कोणीही घेऊ शकतो, प्री डायबेटिक सुद्धा घेऊ शकतो किंवा ज्यांना डायबिटीज झालेला आहे असे लोक सुद्धा घेऊ शकतात. आणि रेम निद्रा एलिमेंटचं सुंदर प्रोडक्ट आहे. खूप लोकांना प्रॉब्लेम असतो, झोपच लागत नाही, आणि या झोपेवर काम करणार रेम निद्रा एक सुंदर प्रोडक्ट आहे. आणि त्याशिवाय 95 एक सुंदर प्रोडक्ट आहे फूड सप्लिमेंट मध्ये, आणि हे सुद्धा इम्युनवर बूस्ट करणारं प्रोडक्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये बेरींचा सगळ्यांचा अर्क एकत्र केलेला आहे. हायेस्ट ओरॅक व्हॅल्यूचं हेल्थ ड्रिंक आहे, ते आपल्या पेशींवर काम करतं, ज्याच्यामुळे तुम्ही निरोगी आणि निरोगी आणि किंवा रोगी व्यक्ती कोणीही घेऊ शकतो, सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. आणि मेल्ट फॅट शरीरातलं वाढलेलं वजन, अतिरिक्त चरबी कमी करण्याचं काम करतं. या प्रोडक्टला सुद्धा आयुष प्रीमियम मार्क आहे मित्रांनो. आणि त्यात सुद्धा न्यूट्रीलाईफ एक सुंदर प्रोडक्ट आहे. आपल्या न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स काम करतं. आपल्या शरीरातली जी काही कमतरता असेल ती भरून काढण्याचं काम न्यूट्रीलाईफ करतं. आणि स्पिरुलिना एक अँटी एजिंग सुपर फूड आहे. आपल्या हाडांसाठी, आपल्या बॉडीसाठी खूप फायदेशीर आहे. हे सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदतगार होतं. त्याशिवाय प्रोटीन शरीरामध्ये केसांपासून ते पायांपर्यंत पूर्ण रचना प्रोटीन पासून झालेली आहे. आपले दात सुद्धा प्रोटीन पासून आहेत. तर आपल्या शरीराला जर मजबूत ठेवायचं असेल तर प्रोटीनची अत्यंत गरज आहे. प्रोटीन तुम्ही घेऊ शकता आणि मार्केटमध्ये कुठल्याही प्रोटीनची तुम्ही कम्पेअर करू शकता. बेस्ट क्वालिटी प्रोटीन तुम्हाला इथे दिलं जात आहे. त्यानंतर आपल्याकडे काही पर्सनल केअरच्या गोष्टी आहेत, ज्यामध्ये शॅम्पूज आहेत, फेस वॉश, फेअरनेस क्रीम. मित्रांनो, एक तुम्हाला छोटासा विषय सांगेन की पर्सनल केअर आपल्या देशामध्ये आठवड्याला जवळपास 3,000 करोडच्या वर व्यवसाय पर्सनल केअरचा आहे. म्हणजे विचार करा केवढी मोठी इंडस्ट्री पर्सनल केअर मध्ये आहे. शिवाय आपल्याकडे सोप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, टूथपेस्ट 75 रुपयाला भेटतं, म्हणजे किमतीमध्ये सुद्धा आपल्याला मोठा फरक जाणवतोय. शिवाय भांडी, कपडे आणि लादी पुसण्यासाठी सुद्धा सुंदर प्रॉडक्टची मोठी रेंज आहे मित्रांनो. आणि आपल्याकडे टॅल्कम पावडर पासून ते वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अजून सोप्स आहेत मित्रांनो. 11 व्हरायटीमध्ये सोप्स आहेत. शिवाय आपल्याकडे मसाले वगैरे आहेत, चोकोफ्लेक्स, कॉर्नफ्लेक्स आहेत, मुलं मोठे सगळे यूज करू शकतात. आणि चहा हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे, चहा पिणे. आपल्याकडे 5 प्रकारचे चहा आहेत. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या चहापासून आपल्याला कॅल्शियम भेटू शकतं मित्रांनो. आणि तुम्ही जर डिस्ट्रीब्युटर झालात किंवा तुम्ही एक असोसिएट झालात, तर तुम्ही सोसायटी वापरत असाल किंवा कोणताही ब्रँड वापरत असाल, तुम्हाला ही चहा त्यापेक्षा स्वस्त पडणार आहे. आणि त्यानंतर ऑर्गॅनिक आपल्याकडे शेतीसाठी बरेचसे प्रोडक्ट आहेत. आजकाल सगळ्यात मोठे आजार वाढण्याची संख्या केमिकल सुद्धा आहे मित्रांनो. शेतीमध्ये भरपूर प्रमाणात केमिकलची फवारणी केली जाते. त्यापासून चांगलं ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती आपण करून आपलं स्वतःचं आरोग्याने टिकवू शकतो. त्यासाठी बरेचसे आपल्याकडे मोठे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत. आणि तुम्हाला मी सांगणार की ह्या सगळ्या प्रोडक्टचं ट्रेनिंग आपल्याला ऑनलाईन सुद्धा भेटतं. आणि त्यानंतर हे प्रोडक्टची सर्व्हिस देते आपल्याला इंडिया शॉपी. लकीली तुम्हाला सगळ्यांना सांगणार, कोकणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी इंडिया शॉपी अवेलेबल आहे. रत्नागिरीमध्ये आहे, चिपळूणमध्ये आहे, महाडमध्ये, कणकवली सगळीकडे इंडिया शॉपी आपल्याला सर्व्हिस देते. आणि त्यानंतर बिझनेस प्लॅन अँड पे आउट अतिशय महत्वाचा विषय, आणि या सिच्युएशन मध्ये आपल्याला तारून उडणारा विषय तो म्हणजे प्लान प्लान अँड पे आउट. आता इथे काम कसं चालतं ह्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगेन की परचेस सम प्रोडक्ट, तुम्हाला जे आवडतं तुमच्या आवडीच्या गोष्टींची तुम्ही खरेदी करू शकता. मग तुमचा एक युनिक आयडी जनरेट होतो, तुमचं एक ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जातं. आणि त्यानंतर
3 सक्सेस स्टेप दिलेले आहेत. पहिलं म्हणजे पर्चेस एनी प्रॉडक्ट. तुमच्या आवडीचं, तुमच्या निवडीचं तुम्ही कोणतीही गोष्ट घेऊन तुम्ही व्यवसायामध्ये रजिस्टर होऊ शकता. वापरा आणि रिकमेंड करा. तुम्ही स्वतः यूज करा. तुम्ही आपल्या ओळखीच्या लोकांना रिकमेंड करा आणि लर्न, टीच अँड हेल्प. शिकत-शिकत इथे आपल्याला स्वतःची प्रगती करता येते. आपण पाहूया पुढे कसं जाता येईल. पहिलं म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे उत्पन्नाचे सोर्सेस आहेत. पहिलं म्हणजे रिटेल प्रॉफिट, त्यानंतर सेल्स टर्नओव्हर बोनस, रँक इन्कम, परफॉर्मन्स बोनस, रॉयल्टी इन्कम असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला इथे इन्कम दिलं जातं मित्रांनो. आणि पहिलं म्हणजे रिटेल प्रॉफिट. थोडंसं समजावून सांगेन की आपल्याला इथे 10% पासून 40% पर्यंत रिटेल प्रॉफिट दिलं जातं. जसं की उदाहरणार्थ इथे एक 400 ला, 450 ला आणि जर आपण आपल्या कस्टमरला जर देतोय, तर आपल्याला त्याच्यामागे ₹200 रिटेल मार्जिन मिळतं. असं प्रत्येक प्रॉडक्ट मागे 10 to 40% इथे आपल्याला मार्जिन दिलं जातं. आणि आता सेल्स टर्नओव्हर बोनस, सेकंड इन्कम ते आपण पाहिलं ते कशाप्रकारे आपल्याला जनरेट होतं. इथे आपण सुरुवात केली. आपल्याला लागणाऱ्या गोष्टींची आपण खरेदी केली. उदाहरणार्थ एक 7,000 ची आपण खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर मी माझ्या काही मित्रांना रिकमेंड केलं बिकॉज धिस सिच्युएशन कोरोनाची असो किंवा इम्युन सिस्टमची असो, आपले प्रॉडक्ट खूप कारगर सिद्ध होत आहेत. आयुष मंत्रालय याच्यासाठी आपल्याला बॅकअप करतंय. पहिलं महत्त्वाचं माझा एक मित्र समजा एक अमितने 3,000 ची खरेदी केली आणि एक दुसरा मित्र त्याने 2,000 ची खरेदी केली. तिसरा मित्र सिद्धेश यांनी 4,000 ची खरेदी केली आणि चौथा मित्र रुपेश यांनी 5,000 ची खरेदी केली. त्यांनी स्वतःला ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याची खरेदी केली. मी रिकमेंड केलं म्हणून याच्यावर 12% ₹630 माझ्या खात्यावर पाठवून दिले गेले मित्रांनो. आजपर्यंत असं कधी ऐकलेलं नाही की फक्त रिकमेंड केल्याने पैसे येतात. पण इथे रिकमेंड केल्याने पैसे येतात आणि आपण टॅक्स पे करतो. म्हणजे इथे कुठे ना कुठे आपण देशाला, इथे आपण सरकारला हातभार लावतो. आपण इथे जे काही उत्पन्न घेतो त्याच्यावर आपण टॅक्स पे करतो आणि पेमेंट वीकली आहे मित्रांनो. जे काही आपण काम करू आठवड्याच्या हिशोबाने आठवड्याला आपल्याला पेमेंट दिलं जातंय आणि एक उदाहरण इथे स्पष्ट दिलेलं आहे, की तुम्ही म्हणजे स्वतः आपण सुरुवात केल्यानंतर आपल्या ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये जो काही आपण टर्नओव्हर क्रिएट करणार आहोत, त्याच्यावर 12% आपल्याला उत्पन्न दिलं जाणार आहे. उदाहरणार्थ 10 आणि 10,000चं केला तर ₹1,200. 1-1 लाखाचा आपण व्यवसाय केला. आपण एकट्याने फक्त करायचं काम नाहीये. इथे आपण लोकांपर्यंत या व्यवसायाची फ्रँचायझी देऊ शकतो. जसं तुम्ही ऐकलं असाल, की अमृततुल्य चहा किंवा तुम्ही तलब चहाचं नाव ऐकलं असाल, की असे बरेचसे वेलनेस मेडिकल ऐकलं असाल, वेगवेगळे ब्रँड्स आहेत, जे फ्रँचायझीचं काम करतात. इथे तुम्ही तुमच्या लोकांना फ्रँचायझी देऊ शकता. ज्यांना फ्रँचायझी देता, त्यांच्यामार्फत जे काही काम होईल त्याच्यावर सुद्धा तुम्हाला पण 12% उत्पन्न आहे आणि त्यांना पण 12% उत्पन्न आहे. पुढे आपण पाहूया, की 12.5 लाखाचा जर आपण इथे व्यवसाय करतोय दोन्ही ग्रुपमध्ये, तर आपल्याला 1.5 लाखाचं उत्पन्न आठवड्याला दिलं जातंय मित्रांनो. आपण मगाशी पाहिलं, की 2020 साली ₹1,00,000 महिन्याला खर्च येणार आहे. पण जर इथे आपण काम केलं 2-3 वर्ष, 5 वर्ष जर इथे वेळ दिला, तर आपण डेफिनेटली आठवड्याला 1 ते ₹2,00,000 इथे उत्पन्न घेऊ शकतो. आणि पुढची अशी सिच्युएशन येते, की जबरदस्त एक 5 ते 6 वर्ष आपण इथे मेहनत केल्यानंतर एक आपला चांगला ग्रुप तयार होतो, चांगलं काम होतं. बरेचसे लोक आपल्यासोबत काम करतात आणि एक 20 आणि 20 लाखाचं टर्नओव्हर क्रिएट झाल्यानंतर आपल्याला आठवड्याला 12% 2,40,000 द्यायला गेले पाहिजे होते. पण कंपनीचे काही लिमिट्स आहेत. आपल्याला आठवड्याला 2,40,000 न देता आपल्याला मॅक्सिमम आठवड्याला एक अमाउंट दिली जाते. ती मी अमाउंट तुमच्या समोर शो करणार आहे. तुमचा जोरदार स्माईलमध्ये, जोरदार प्रतिसादामध्ये मी तुमच्या समोर प्रेझेंट करतो एक मॅजिकल फिगर आठवड्याला वीकली इन्कम ऑफ ₹2,10,000 मित्रांनो. एक जबरदस्त उत्पन्न. ₹2,10,000 आठवड्याला, महिन्याला 8,40,000 होतात. आणि वर्षाला जवळपास 1 करोडचं पॅकेज. आज ज्या कोणी व्यक्तीने तुम्हाला इथे बोलावलंय मित्रांनो, काही मागण्यासाठी नाही, तर 1 करोडच्या वर्षाच्या पॅकेजच्या संधीची तुम्हाला एक संधी देण्यासाठी त्याने इथे बोलावलंय. ज्या व्यक्तीने बोलावलंय गॅरंटी त्याला एक थँक्स म्हणा. आणि इथे आठवड्याला 2,10,000 घेण्याची संधी आहे मित्रांनो. आणि आपण पुढे जाणार आहोत. कॅरी फॉरवर्ड. व्यवसाय म्हटल्यावर अप हे आहेतच. व्यवसाय म्हटल्यावर कमी जास्त होणारच. पण हा एक असा व्यवसाय आहे जिथे तुमचं कोणत्या प्रकारे लॅप्स होत नाहीये. तुम्ही जे काही काम कराल, काम कमी जास्त जरी झालं, तरी तो अतिरिक्त व्यवसाय असेल तो पुढच्या आठवड्यासाठी, पुढच्या महिन्यासाठी कॅरी फॉरवर्ड केला जातो. एक जबरदस्त सिस्टम आहे. त्यानंतर रँक इन्कम. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपलं प्रमोशन होतं, तेव्हा आपलं उत्पन्न सुद्धा वाढतं. इथे आपल्याला रँक इन्कम मिळू शकतं मित्रांनो. तुम्ही स्वतः एका व्यक्तीने सुरुवात केल्यानंतर 3 मित्रांना घेऊन अडीच असं जवळपास 7.5 लाखाचा व्यवसाय ती व्यक्ती करते. त्याच्यासाठी कोणतंही टाईम कंपाउंडिंग नाहीये. ती व्यक्ती त्याच्या फावल्या वेळेत करू शकते आणि हे केल्यानंतर त्या व्यक्तीला त्याची पहिली रँक मिळते. त्याचं प्रमोशन होतं ते म्हणजे स्टार सिल्व्हर. स्टार सिल्व्हर झाल्यानंतर त्या व्यक्तीला 2% पासून ते पुढे त्या व्यक्तीला रँक इन्कम मिळत जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढे आपण जाणार आहोत. आणि हे जे काही आपल्याला रँक इन्कम भेटतं, इथे आपल्याला कंपनीचा प्रॉफिट जो काही ग्लोबल टर्नओव्हर होईल, त्याच्यात सुद्धा आपल्याला परफॉर्मन्स बोनसद्वारे आपल्याला इन्कम दिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टार फॅसिलिटी आणि इन दिस सिच्युएशन 100% आपण करावं असं जबरदस्त फॅसिलिटी आपल्याला दिली जाते, ती म्हणजे फॅमिली सिक्युरिटी.
कारण तुम्ही आम्ही जे काय करतो आपल्या कुटुंबासाठी करतो मित्रांनो, एकट्यासाठी करत नाही आणि आपल्या कुटुंबासाठी करतो. आणि पाहूया फॅमिली सिक्युरिटी का गरजेचं आहे. आपण पाहतो अशा प्रकारे लाईफ इज अ रिस्क. लाईफमध्ये कधी काय होईल कोणाला सांगता येत नाहीये. ऍक्सिडेंट्स वगैरे होऊ शकतात. काही होऊ शकतं. ट्रेन ऍक्सिडेंट आपण पाहिलं. ट्रेन सुद्धा सेफ नाहीये मित्रांनो. विमान सेवा सुद्धा सेफ नाही राहिली आहे. आणि ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आज एक व्यक्ती आहे, उद्या नाही. पण तो आपल्या कुटुंबासाठी काय सोडून जाऊ शकतो, तर इथे आपण पाहतोय या व्यवसायामध्ये आपण आपल्या घरच्यांना, आपल्या कुटुंबियांना वारस म्हणून नेमू शकतो. नॉमिनी फॅसिलिटी. याच्यामध्ये सुंदर समजा एक सुंदर फॅसिलिटी काय आहे, ही जर व्यक्ती एक कोणी रजिस्टर झालेली आहे, ती व्यक्ती काम करते, स्वतःसाठी यूज करते, लोकांना रिकमेंड करते. आणि असं करत असताना ह्याच्यामार्फत अनेक असोसिएट डिस्ट्रीब्युटर्स काम करतायत. आणि समजा देव न करो ह्या व्यक्तीच्या बाबतीत काही बरं वाईट जर होतंय, ती व्यक्ती तसं त्याच्या नॉमिनीच्या नावावर ट्रान्सफर केलं जातं मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखादा कर्तपुरुष दुनियेतून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या गरजा संपत नसतात. त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी माय लाईफस्टाईल घेते मित्रांनो, नॉमिनी फॅसिलिटीमुळे. एक जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत यासाठी, नॉमिनी फॅसिलिटीसाठी. आणि पुढे जातोय आपण. हा एक महत्त्वाचा विषय आपण पाहू शकता स्क्रीनवर. मन हेलवून टाकणारा अन्नदात्याच्या लेखाचा व्हिडिओ. तुम्ही पाहिला असाल फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर पाहिलं असाल. देशामध्ये बेरोजगारी अत्यंत स्पीडने वाढते. आणि बरेचसे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता सर, आजही तुम्ही सर्च करू शकता. लगेच पाहू शकता की येणाऱ्या काळामध्ये 1 ते 2 वर्षामध्ये आर्थिक मंदी मोठी होणार आहे आणि देशामध्ये बेरोजगारी वाढणार आहे. आणि ह्यामध्ये लिहिलेलं आहे की शिकलो पण नोकरी नाही, पेरलं तर पाऊस नाही, बळीराजाचा लेक रडला. ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. असंच जर चालू राहिलं तर देशामध्ये गरिबी वाढणार आहे. तरुणांना जर रोजगार नाही तर देशामध्ये गुन्हेगारी सुद्धा वाढू शकते मित्रांनो. आणि ह्यावर सगळ्यात बेस्ट उपाय, तुम्ही स्वतः तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी यूज करा. आपल्या आसपासच्या अशा चांगल्या तरुण वर्गाला तुम्ही रिकमेंड करा, जेणेकरून तुमच्या पण लाईफमध्ये आणि त्यांच्या पण लाईफमध्ये चेंज होणार आहे. आणि इथे हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी हा व्यवसाय आपल्याला शिकवते वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून. जसं आज आपण इथे एकत्र आलो, त्याला म्हणतात GTS, गेट टू सक्सेस. त्यानंतर वेगवेगळे एज्युकेशन, DTP, त्यानंतर ATP, LDP, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हा व्यवसाय कसा करायचा हा शिकवला जातो. मित्रांनो, मी M.Com केलं, अकाउंटिंग फायनान्स कंप्लीट केलं रत्नागिरी गोगटे कॉलेजमध्ये. पण कधी पैसा कसा कमवायचा हे नाही शिकवलं गेलं. पण या अकॅडमीमध्ये आपल्याला लाईफ कसं घडवायचं आणि पैसा कसा कमवायचा हे शिकवलं जातं. आणि आपण पुढे पाहणार आहोत आज सध्याची सिच्युएशन. बरेचसे लोक हँड सॅनिटायझर यूज करतायत, बरेचसे लोक मास्क यूज करतायत. आणि माय लाईफस्टाईल सुद्धा मागे नाहीये सर. इथे आपल्याला ऑफर आहे. जर एखादं डिस्ट्रीब्युटर किंवा एखादी नवीन व्यक्ती जर 7,500 ची खरेदी करते, तर त्या व्यक्तीला 500 चे कुपन्स एक्स्ट्रा दिले जात आहेत. आणि त्याला 4 मास्क फ्री आहेत. सोबत जर ती व्यक्ती जर 10,000 ची खरेदी करते, तर त्याला 750 चे कुपन, 6 मास्क आणि हँड सॅनिटायझर फ्रीमध्ये दिला जातोय. म्हणजे आरोग्यासोबत आपण कोरोनाशी पण लढू शकतोय. आणि अतिशय महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, तो म्हणजे टेक युअर ओन डिसिजन. सर्व आपण पाहिलं, सिच्युएशन आपल्या समोर आहे. आणि आजच्या घडीला स्वतःचा निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण आज प्रत्येक व्यक्ती आर्थिक गोष्टीशी लढतोय. आर्थिक मंदीशी लढतोय, आरोग्याशी लढतोय. आणि स्वतःचं डिसिजन घेणं का गरजेचं आहे, की जसं आपण मगाशी पाहिलं, की फॅमिली सिक्युरिटी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरातला कर्ता पुरुष निघून जातो ना, तेव्हा त्या व्यक्तीला आर्थिक मदत करणारं कोणी नसतं. कोणतरी एक वेळ करेल, पण आयुष्यभर करणारं कोण नसतं. मी तुम्हाला सांगेन मित्रांनो, एक निर्णय घ्या स्वतःचा. स्वतःचं आयुष्य, स्वतःचं कुटुंबाचं आयुष्य बदलण्याचा एक निर्णय घ्या. आणि एक चांगला निर्णय घ्या. येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये असं एक मेहनत करूया आपण, असं एक काम करूया जेणेकरून आपल्या घरी किंवा आपल्या कुटुंबामध्ये कधीही आर्थिक चणचण निर्माण होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा फोटो. सामान्य आयुष्यात चाललंय तुम्हा सगळ्यांचं, तुम्ही आम्ही लढतोय परिस्थितीशी, येणाऱ्या आजारांशी, आर्थिक समस्यांशी लढतोय. आणि तुमच्या आमच्या समोर एक संधी आता चालून आलेली आहे मित्रांनो, की आपल्या लाईफमध्ये बाउन्स बॅक करण्याचा, लाईफमध्ये चेंज करण्याचा एक डिसिजन घ्या. एक सामान्यापासून असामान्य लाईफमध्ये जाण्यासाठी तुम्हाला एक जबरदस्त सोर्स आज मिळणार आहे. आणि ही जे कोणी आज तुम्हाला प्रेझेंटेशनसाठी इथे बोलावलेलं आहे, त्या व्यक्तीसोबत बसा. विषय समजला नसेल पुन्हा एकदा समजून घ्या. आणि आजच्या सेशन शेवटी तुम्हाला एक अशी व्यक्ती भेटणार आहे, ज्या व्यक्तीने त्या सिस्टम मार्फत स्वतःच्या लाईफमध्ये 360 डिग्री बदल घेतलेला आहे मित्रांनो. आणि या सिस्टम मार्फत तुम्हाला अधिक माहिती घेण्यासाठी ज्या व्यक्तीसोबत आला, त्या व्यक्तीसोबत बसा, विषय समजून घ्या. जे यश आमच्या लाईफमध्ये भेटलंय त्यापेक्षा मोठं यश तुम्हाला भेटू दे, ही शुभेच्छा तुम्हाला देणार. इथेच थांबणार. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. थँक यू ऑल. जबरदस्त फारुख सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात आज इथे समजवण्यासाठी.
थँक्यू सो मच. आणि दोस्तो, थँक्यू सर. आज आपल्या ह्या प्रोग्राम मध्ये आम्हाला आनंदाने सांगता येतो की आमचे कोकणचे माननीय एनटीसीडा कृष्णाजी गावकर सर, तसेच डायमंड ख्रिश्चन ग्रुपचे सर्व माननीय नाईक दुरे सर पण आपल्यासोबत कनेक्ट आहेत. पण आज दोस्तो, आपले ज्या जबरदस्त व्यक्तींचा वेळ मिळालाय ते व्यक्ती म्हणजे काय, हार्मोनी ग्रुपचे जनक आणि आज ह्या माय लाईफस्टाईलचे डायमंड एक्झिक्युटिव्ह माननीय हरीशजी शेट्टीकर सर. हरीशजी शेट्टीकर सर आपल्या सोबत आज ह्या प्रोग्राम मध्ये त्यांनी आपला टाइम दिलं. सरांचा एवढंच सांगणं तुम्हाला दोस्तो की लाखो लोकांचा ग्रुप आहे आज, आणि लाखो लोकांचा ग्रुप असून पण त्यांनी त्या ठिकाणी आपल्यासाठी आज हे टाइम आपल्याला दिलं. तर दोस्तो, त्यांचा फार कमी वेळ मिळतो. कोकणामध्ये पाहिलं तर मला आठवतोय 1 जून 2019 ला ते आले होते कोकणामध्ये. म्हणजे आज मेची 24-25 तारीख आहे, म्हणजे आज वर्ष व्हायला आहे. वर्षभरापासून त्यांना आम्ही लाईव्ह बघितला नव्हता, पण आज आमचं सौभाग्य आहे की आजच्या प्रोग्रामसाठी सरांनी आपल्याला सर्वांना आपलं दर्शन आणि अमूल्य मार्गदर्शन द्यायचं ठरवलंय. फारूक सर, आप स्क्रीन शेयरिंग बंद करो, वहां से पीपीटी स्टॉप कर दो. हरीश सर उधर से शेयरिंग करने वाले हैं, आप ये स्टॉप कर दो, आपको वहां से स्क्रीन शेयरिंग बंद करो. ओके ओके. तर दोस्तो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आज सरांचा वेळ आपल्याला मिळालेला आहे. लवकरच हरीश शेट्टीकर सर आपल्याला कनेक्ट होतील आणि आपल्याला आज हा बिझनेस काय आहे, का करायला पाहिजे, त्याची काय गरज आहे आणि त्यांनी काय अचीवमेंट मिळवले, प्लस आजची गरज काय आहे. आज या लॉकडाऊन पिरियड मध्ये पण हरीश सर आज एक जबरदस्त पॅसिव्ह इन्कम अचीव करतायत. काय आहे सर आपल्याला समजून सांगणार आहेत. हरीश सर. नमस्कार. नमस्कार सर. अरे मिश्रा जी. यस सर, वेलकम. जोरदार ताली से स्वागत हरीश शेट्टीकर सर का. सर हमारे बीच में आ चुके हैं और थैंक यू सर, आपने टाइम दिया हमारे ग्रुप के लिए, सबके लिए. और सर ऑलमोस्ट 100 लोग यहाँ पे हमारे साथ जूम में हैं और इतने ही लोग यूट्यूब में हैं. तो सर डायमंड क्रिएशन के यहाँ पे कोकण के अराउंड 200 लोग आपको सुनने के लिए और आपको देखने के लिए बेताब है. तो पहली बात थैंक यू, आपने दर्शन दिया. और प्लीज सर आप बताइए. ओके, थैंक यू सर. ओके, नमस्कार. नमस्कार सर. हम लोग लॉक में है लेकिन डाउन नहीं है. आप लोग ने sir. प्रूव कर दिया एक्चुअली. Yes, sir. कंग्रेचुलेशन. थैंक यू. फर्स्ट ऑफ ऑल आप सब लोगों को थैंक यू बोलना चाहता हूँ, क्योंकि आप लोग का वजह से हम लोग का दाल रोटी ये वक्त में भी बहुत अच्छी तरीके से चल रहा है एक्चुअली. अच्छा खासा इनकम आ रहा है घर पे, घर में बैठे बैठे एक्चुअली. और सब जितने भी नए लोग इधर बैठे हैं, नए गेस्ट लोग, आप लोग को भी थैंक यू, क्योंकि आप लोग वक्त निकाल के सुनने के लिए आए हैं. उसका मतलब ये है कि आप लोग जिंदगी में कुछ परिवर्तन चाहते हैं और उसके लिए जो करना चाहिए वो करने के लिए आप लोग रेडी है. फ्रेंड्स, मेरे बारे में थोड़ा एक्सपीरियंस शेयर करूंगा. मुझे मराठी आता है लेकिन मैं हिंदी में बात करेगा, क्योंकि मैं मराठी में बात करेगा तो आप लोग आपका मराठी भूल जाएगा एक्चुअली. मेरा नाम हरीश शेट्टीकर, मुंबई में रहता हूँ, कांदिवली में. ऐसे तो मेरा नेटिव प्लेस मैंगलोर है, कर्नाटक है. बहुत सारे लोग मुंबई आते हैं नौकरी करने के लिए. उसी तरीके से 12वीं तक पढ़ने के बाद कन्नड़ा मीडियम में मैंगलोर में मैं मुंबई में आ गया. उसके बाद मैं अलग अलग तरीके का नौकरी करने को चालू किया इधर, और नौकरी करते करते मेरा पढ़ाई कंटिन्यू किया, ग्रेजुएशन किया, एडवर्टाइजिंग में कोर्स वगैरह किया. और ये बिजनेस में आने का पहले मैं एक इंडिया का सबसे बड़ा एडवर्टाइजिंग एजेंसी के लिए नौकरी कर रहा था, जिसका नाम है हिंदुस्तान थॉमसन्स. और उस टाइम मैं नलसोपारा में रहता था और मेरा ऑफिस था चर्चगेट में. आप लोग को मालूम है मुंबई का ट्रेन में कितना गर्दी रहता है. मैं ट्रेन में घूमता था, रिक्शा में घूमता था, बस में घूमता था, क्योंकि उस टाइम मेरे पास मोटरसाइकिल भी नहीं था. ये जब बिजनेस अपॉर्चुनिटी जैसा आज आप लोग का सामने आया, उसी तरीके से मेरा सामने आया था बहुत साल पहले. और जिस दिन मैं देखा, मुझे एक चीज समझ में आया, इधर कोने के लिए कुछ नहीं है. क्योंकि हम लोग सामान तो खरीदते हैं किधर न किधर से, दुकान बदलने की वजह से, ब्रांड बदलने की वजह से इधर एक अपॉर्चुनिटी मिलता है. हम जितना पैसे देते हैं उतने का अपने को सामान मिल जाता है. तो रिस्क तो कुछ नहीं है, इन्वेस्टमेंट तो कुछ नहीं है. ये एक बेसिक चीज मुझे समझ में आ गया और मैंने निर्णय लिया बिजनेस स्टार्ट करने का. इसका वजह से मेरे जिंदगी में बहुत कुछ चेंजेस हो गया फ्रेंड्स.
मैंने एक मूवी देखा था आमिर खान का बहुत साल पहले, रंग दे बसंती करके। उसमें आमिर खान ने आखिरी में एक डायलॉग मारता है, एक्चुअली जिंदगी जीने का दो तरीका है, एक जैसा चल रहा है चलने दो, झेलो और जी लो, नहीं तो जिम्मेदारी उठाओ उसको बदलने का। और जिस दिन मैं ये प्रेजेंटेशन सुना उस दिन मैंने जिम्मेदारी उठाया मेरे जिंदगी को बदलने का, क्योंकि मेहनत सब लोग करते हैं लेकिन एक सही रास्ता मिलना बहुत जरूरत है जिंदगी में। हर एक बंदे को मेहनत करना पड़ता है किधर न किधर तो, लेकिन सही मार्ग और सही मार्गदर्शक मिलेगा तो हमारे जिंदगी में बहुत बड़ा परिवर्तन हो सकता है। और मुझे ये मार्ग मिला और कुछ सीनियर लोग मिले, मार्गदर्शक भी मिला, जिसका वजह से मेरे जिंदगी में बहुत सारा परिवर्तन हुआ है फ्रेंड्स। वो मार्ग है जो फारूक भैया ने आप लोगों को जो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री के बारे में बताया। और ये इंडस्ट्री है ना, बहुत बड़ा इंडस्ट्री होने वाला है। ये मैं नहीं बोल रहा हूं, आप लोग गूगल में जाके चेक कर सकते हैं। केपीएमजी का जो रिपोर्ट है, एफआईसीसीआई का जो रिपोर्ट है, केपीएमजी बोलेगा तो वर्ल्ड का बहुत बड़ा 10 टॉप ऑडिट कंपनीज है वर्ल्ड का, और उन लोगों का रिपोर्ट है इंडिया में आने वाला कुछ साल का अंदर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री 64,500 करोड़ टच होएगा। हम लोग गलती में ऐसे एक इंडस्ट्री में आए हुए हैं, क्योंकि हर एक प्रोफेशन लोग चूज करके आते हैं, लेकिन इधर आने के बाद लोग सीखते हैं। जिसने रिच डैड पुअर डैड बुक लिखा है, कैश फ्लो क्वाड्रेंट लिखा है, जिसका नाम है रॉबर्ट कियोसाकी, जो डोनाल्ड ट्रंप का बिजनेस एसोसिएट है, उसका एक किताब है फ्रेंड्स जिसका नाम है बिजनेस ऑफ 21st सेंचुरी। और रॉबर्ट कियोसाकी के हिसाब से जो समझदार इंसान है वो बोलता है ये 21st सेंचुरी का बिजनेस है। पॉल्सन पिल्जर जो अमेरिका का गवर्नमेंट के लिए जो इकोनॉमिक एडवाइजर था, अभी काफी लोगों का जिंदगी में ये ट्रेनिंग देके जिंदगी परिवर्तन कर रहे हैं। ये बंदे ने एक बुक लिखा था 14 साल पहले जिसका नाम है द नेक्स्ट मिलियनर। 2006 में एक किताब लिखा था उसने, और ये किताब में उसने बोला था आने वाला 10 साल के अंदर सबसे ज्यादा करोड़पति लोग डायरेक्ट सेलिंग का वजह से बनेंगे। और आज आप गूगल में जाके चेक करेगा तो फ्रेंड्स आपको समझ में आ जाएगा, अमेरिका में 60% से ज्यादा जो नया मिलियनर्स बन रहे हैं, करोड़पति बन रहे हैं, वो डायरेक्ट सेलिंग और डिजिटल मार्केटिंग का तरफ से बन रहे हैं। और वही चीज इंडिया में हो रहा है, क्योंकि कुछ साल पहले तक इंडिया में डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री के लिए कोई गाइडलाइन नहीं था। अभी गवर्नमेंट भी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री को सपोर्ट कर रहा है, और डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री के लिए सेपरेट गवर्नमेंट का गाइडलाइन भी आया हुआ है। ये गूगल में है, आप लोग चेक कर सकते हैं, और कंपनी का वेबसाइट में भी है। और सही मार्ग है फ्रेंड्स माई लाइफस्टाइल, जिसका बारे में अभी आप लोग को बताया गया। यही अपॉर्चुनिटी हम लोग का जिंदगी में कुछ साल का पहले आ गया, जिसका वजह से हमारे जिंदगी में पूरा का पूरा चेंज हो गया। और अच्छी बात है बोलने के लिए, मुझे गर्व लगता है ये जो कंपनी है, ये जो अपॉर्चुनिटी है, गवर्नमेंट का जो स्किल इंडिया है, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना है, उसमें से अप्रूव्ड अपॉर्चुनिटी है फ्रेंड्स। इसके लिए आपको ज्यादा सोचने का जरूरत नहीं है। प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना और स्किल इंडिया का तरफ से अप्रूव्ड अपॉर्चुनिटी है। इधर मैं आप लोग को एक छोटा सा एक चीज बताना चाहता हूँ, कुछ पूछना चाहता हूँ फ्रेंड्स। ऑन द कंट्री, दुनिया में पैसे कमाने का अलग अलग तरीका है। जैसा फारूक भाई ने आपको समझाया, कोई नौकरी करते हैं, कोई सेल्फ एम्प्लॉयड है। एक्चुअली अमीर कौन है? नौकरी करने वाले लोग नहीं है, सेल्फ एम्प्लॉयड नहीं है। अमीर लोग बिजनेसमैन लोग है, इन्वेस्टर है, सब लोग को मालूम है। लेकिन सब लोग बिजनेसमैन क्यों नहीं बन सकते हैं? क्योंकि उन लोग के पास पैसा नहीं है। जैसा आप सोचते होंगे बिजनेस करने के लिए पैसा चाहिए, पैसा नहीं है, नॉलेज नहीं है, रिस्क उठाने का हिम्मत नहीं है। इसका वजह से 90% लोग एम्प्लॉय नहीं तो सेल्फ एम्प्लॉय रहते हैं। उन लोग बिजनेस के बारे में सोचते नहीं है, इसका वजह से साधारण जिंदगी जीते हैं फ्रेंड्स। मैं आपको एक क्वेश्चन पूछूंगा, अगर आपको कोई ऑफर देगा, पैसा मैं लगाऊंगा, रिस्क मैं उठाऊंगा, नॉलेज मैं दूंगा, प्रोडक्ट पहुंचाने का काम मैं करूंगा, रिस्क मेरा, पैसा मेरा, लॉस हुआ तो मेरा, प्रॉफिट हुआ तो दोनों का।
जो आप कर रहे हैं उसके साथ साथ बिजनेस सीखो और बिजनेस करो। ऐसा ऑफर मिलेगा तो अपॉर्चुनिटी लेना चाहिए नहीं लेना चाहिए फ्रेंड्स, आपको डिसाइड करना है। क्योंकि इधर कोई इन्वेस्टमेंट नहीं है, कंपनी इन्वेस्ट करता है। रिस्क कंपनी का है, प्रोडक्ट मैन्युफैक्चरिंग कंपनी करता है, प्रोडक्ट स्टॉक कंपनी लगाता है, प्रोडक्ट को पहुंचाने का काम कंपनी करता है, नॉलेज कंपनी देता है, ट्रेनिंग्स कंपनी देता है, और आपको बोला जाता है आप जो कर रहे हो वो करो, उसके साथ हम लोग के साथ बिजनेस सीखो और बिजनेसमैन बनो, बिना पैसा लगा के, बिना इन्वेस्टमेंट, बिना रिस्क। आप जितना भी पैसा देते हैं उतने का प्रोडक्ट आप खरीद रहे हैं, आप सिर्फ दुकान बदल रहे हैं और ब्रांड बदल रहे हैं, उतना ही। अमेरिका में एक इकोनॉमिस्ट है, ये समझने का बात है फ्रेंड्स, आपको समझ में आ जाएगा लोग अमीर क्यों नहीं बनते हैं। अमेरिका में एक इकोनॉमिस्ट है मिल्टन, वो बोलता है हम लोगों को बचपन से पैसा कमाने का गलत तरीका सिखाया जाता है। हम लोग नौकरी करके 10% 20% के पीछे भागते हैं। नौकरी करना कोई गुनाह नहीं है, छोटा मोटा बिजनेस करना कोई गुनाह नहीं है, लेकिन उसमें क्या होता है, हमारा इनकम 10% 20% बढ़ता है, 10% 20% बढ़ता है, लेकिन महंगाई का वजह से वो 10% 20% ऐसे ही खर्चा हो जाता है। इसकी वजह से लोग उधर को उधर ही रहते हैं। इसके लिए मिल्टन क्या बोलता है, आपका जिंदगी में कंपाउंडिंग ग्रोथ होना चाहिए। कंपाउंडिंग ग्रोथ बोलेगा तो अगर ये साल अगर आप 10,000 कमा रहे तो अगले साल 20,000 होना चाहिए इनकम, उसका अगले साल 40,000 होना चाहिए, जिसका वजह से महंगाई आपको कुछ इफेक्ट नहीं गिरेगा। लेकिन ऐसा तो होता नहीं जॉब में, ये बिजनेस में ये चीज होता है फ्रेंड्स। मैं मेरा एग्जांपल बताता हूं, जैसा मैं नया गेस्ट बन के बैठा था ये बिजनेस में, जैसा आज नए बहुत सारे लोग नए बैठे हैं और नए डिस्ट्रीब्यूटर लोग भी है। कुछ साल पहले मैं अकेला था, मैं जॉब कर रहा था। जॉब करते करते ये बिजनेस प्लान का नॉलेज मुझे जो मिला, जो मैं सीखा, मैंने दूसरों को शेयर करने को चालू किया पार्ट टाइम, क्योंकि बाकी दिन नौकरी करना था, पार्ट टाइम शेयर करने को चालू किया। आस्ते आस्ते टीम बढ़ते गया और आज मेरे टीम में फ्रेंड्स 1 लाख से ज्यादा डिस्ट्रीब्यूटर लोग है। ऐसे तो 2 लाख से ज्यादा आईडी है एक्चुअली, क्योंकि बहुत सारे लोग मल्टीपल आईडी लेते हैं। 1 लाख से ज्यादा डिस्ट्रीब्यूटर लोग है, उसमें से सिर्फ 10,000 लोग भी 1,000 का भी सामान खरीदते हैं तो मेरा करोड़ का टर्नओवर होता है। और प्लान का हिसाब से जितना मैचिंग होता है उसका 12% घर पे बैठे बैठे हमारा कमीशन आता है फ्रेंड्स। इन्वेस्टमेंट कंपनी किया, मेरे पास कोई दुकान नहीं है, मेरे पास कोई स्टॉक नहीं है, मेरे पास कोई नौकर चाकर नहीं है, लेकिन पूरा इंडिया में मेरा बिजनेस स्प्रेड है। और अभी जो आप लोग मीटिंग अटेंड कर रहे हैं आज, कम से कम 6 इस तरीके का मीटिंग है पूरे दिन में, अलग अलग टीम का लोगों का। हम घर में बैठे हैं, यही चीज हमें समझना चाहिए फ्रेंड्स। एक आइडिया है, बिना रिस्क बिना इन्वेस्टमेंट हम लोग इधर टाइम का मल्टीप्लिकेशन कर सकते हैं, जिसका वजह से हमारे जिंदगी में कंपाउंडिंग ग्रोथ होएगा। क्योंकि नौकरी में अकेला का मेहनत से पैसा आता है, इधर जैसा टीम बढ़ते जाता है, हजारों लोग 1 घंटा भी मेहनत करते तो पार्ट टाइम हम लोग को हजारों घंटे का बेनिफिट मिलता है, टाइम का मल्टीप्लिकेशन होता है। यही एक मार्ग है अपना इनकम को कंपाउंडिंग करने का, उसको मल्टीप्लिकेशन करने का। और जाने अनजाने में ना ये बिजनेस का वजह से हम लोग इंडिया का जो बड़ा प्रॉब्लम्स अभी जो फेस कर रहा है इंडिया, जॉब नहीं है लोगों को, जॉब से निकाला जा रहा है, आधा पगार दे रहा है, जो लोगों को जॉब नहीं मिलने वाला है। हम सारे लोग ये बिजनेस को सीखेगा तो, सही तरीके से समझेगा तो, ये बिजनेस का वैल्यू को समझेगा तो हम लोग इंडिया का जो बड़ा प्रॉब्लम है अनएम्प्लॉयमेंट, जो नौकरी नहीं मिलने वाला है बच्चे लोग को, हम सब लोगों को एंटरप्रेन्योर बना सकते हैं फ्रेंड्स, सब लोगों को बिजनेसमैन बना सकते हैं। क्योंकि बिना पैसा लगा के, बिना इन्वेस्टमेंट, बिना रिस्क का एकमात्र अच्छा माध्यम है माइलस्टाइल है फ्रेंड्स। और जितना भी लेडीज लोग आप लोग सुन रहे हैं, आप लोग के लिए एक चीज बताना चाहता हूं मैं, वर्ल्ड में ना 60% लेडीज लोग ये बिजनेस में है। आज बहुत सारे लेडीज लोग को पैसा चाहिए तो हस्बैंड का सामने, पिताजी का सामने, भाई के सामने हाथ फैलाना पड़ता है। फ्रेंड्स, ये बिजनेस में बहुत सारे लेडीज लोग है
अपना घर चलाते चलाते एक्स्ट्रा इनकम कमा रहे हैं। एक्चुअली आप लोग भी कमा सकते हैं, क्योंकि पूरा वर्ल्ड में 60% से ज्यादा लेडीज लोग ये बिजनेस कर रहे हैं एक्चुअली, क्योंकि घर के लिए सामान आप खरीद रहे हैं। सिर्फ दुकान बदलिए, ब्रांड बदलिए, और आइडिया अच्छा है दूसरों के साथ शेयर कीजिए, बस उतना ही तो करना है इधर। और ये करने का वजह से अगर आप गूगल में जाके चेक कर सकते हैं, पूरा दुनिया में, सॉरी अमेरिका में आज के दिन में जितना भी लेडीज करोड़पति बन रहे हैं उसमें 80% से ज्यादा लेडीज करोड़पति जो बन रहे हैं वो डायरेक्ट सेलिंग और डिजिटल मार्केटिंग का माध्यम से बन रहे हैं। फ्रेंड्स, हम लोग बहुत पीछे हैं। आने वाला दिन में सब लेडीज लोग अगर समझेगा तो ये बिजनेस के बारे में किसको भी किसके सामने हाथ फैलाने का जरूरत नहीं पड़ेगा एक्चुअली। और जाने अनजाने में ये प्रोडक्ट्स के बारे में बता के हम लोग एक हेल्दी इंडिया बना सकते हैं, क्योंकि जैसा फारूक भैया ने बताया आप लोग को, बहुत सारा हेल्थ का प्रोडक्ट्स है इधर, जिसका वजह से हम लोग दूसरों को हेल्दी बना सकते हैं। प्रिकॉशन इज बेटर देन क्यूर। बीमार गिरने के बाद डॉक्टर के पास जाके पैसा खर्चा करने से, होटल में हॉस्पिटल में जाके एडमिट होने से हमारे शरीर का देखभाल करना बहुत जरूरी है। जब हम लोग बीमार गिरते हैं ना, हम परिवार के लिए न्यूसेंस बन जाते हैं, हॉस्पिटल में एडमिट किया जाता है। आजकल कोरोना में अगर बुखार भी आएगा ना, कोरोना पेशेंट बना के 15 दिन के लिए क्वारंटाइन कर देते हैं। इसके लिए फ्रेंड्स हमारा जिम्मेदारी है हमारा शरीर का देखभाल करना, क्योंकि हमें ये जो भाई साहब जो मार्केट में घूम रहा है आज के दिन में, कोरोना अंकल, इसके साथ हमें जीना पड़ेगा। अगर इसके साथ जीना है तो हमें एक ही चीज करना पड़ेगा, हमारा इम्यून सिस्टम को अच्छा रखना पड़ेगा, हमारा शरीर का अंदर का डॉक्टर को ठीक रखना पड़ेगा, जिसका वजह से वो कोरोना का इफेक्ट हमारे शरीर को ज्यादा कुछ इफेक्ट नहीं होएगा। अगर कोरोना होएगा तो भी जल्दी रिकवर होने के लिए मदद करेगा। उसके लिए हमारे पास आयुर्वेद का बहुत सारा प्रोडक्ट्स है फ्रेंड्स। या आपका जो बंदा आपको बुलाया उसका पास सब डिटेल्स लीजिए, क्योंकि ये आयुष मार्क का प्रोडक्ट है, आयुष प्रीमियम मार्क है, और पूरे इंडिया में सिर्फ 7-8 फैक्ट्री को ये आयुष प्रीमियम मार्क मिला हुआ है। पूरे इंडिया में आयुर्वेद का प्रोडक्ट हजारों कंपनी बनाता है, और माइल स्टाइल का प्रोडक्ट को ऊपर आयुष प्रीमियम मार्क है। पूरा 7-8 फैक्ट्री को ये मार्क मिला हुआ है, क्वालिटी प्रोडक्ट है। और लास्ट ईयर जैसा आपको बताया गया, हम लोग को बेस्ट हेल्थ केयर ब्रांड का अवार्ड भी मिला हुआ है फ्रेंड्स। ओके, और गवर्नमेंट का जो कुछ भी सर्टिफिकेशन चाहिए वो सारा मिला हुआ है, जिसका वजह से हमारा इम्यून सिस्टम अच्छा रहेगा, बीमारी से हम लोग बच सकते हैं, अलग अलग तरीके का लाइफस्टाइल बीमारी से बच सकते हैं। अभी जो कोरोना जो चल रहा है उसमें से हम लोग बच सकते हैं, हमारे शरीर को अच्छा रख सकते हैं। करना क्या है, सिर्फ दुकान बदलो, ब्रांड बदलो। एक दुकान आपको बोलता है मेरे पास आओ, सामान खरीदो, पैसा दे दो, सामान लेके जाओ, और दूसरा दुकान आपको बोलता है मेरे पास आओ, पैसा दे दो, अच्छा क्वालिटी का ब्रांडेड आयुष मार्क का बेस्ट हेल्थ केयर ब्रांड जो है ये लेके जाओ, अपने हेल्थ को सुधारो, और हर हफ्ते में हम आपको 1-2 लाख रुपए कमाने का मौका देगा। कौन सा दुकान से सामान खरीदना चाहिए आपको डिसाइड करना है फ्रेंड्स। हमने दुकान बदला, सिर्फ ब्रांड बदला, उतना ही किया, और कुछ नहीं है। ना हम दुकान लगाए, ना स्टॉक लगाए, ना इन्वेस्टमेंट किए, हम सिर्फ दुकान बदला, ब्रांड बदला, अपना शरीर को अच्छा रखने के लिए कुछ हेल्थ प्रोडक्ट लिया, वही ले रहे हैं अभी भी, और दूसरों को आइडिया शेयर करते गया। जैसा हम लोग पिक्चर अच्छा है तो दूसरों को बोलते हैं, प्रोडक्ट अच्छा है तो दूसरों को बोलना चाहिए, क्योंकि दूसरों को भी पैसा कमाने का मौका मिलना चाहिए, दूसरों को भी हेल्थ मिलना चाहिए फ्रेंड्स। और इंपॉर्टेंट चीज मैं आप लोग के साथ शेयर करता हूं, ये ध्यान से समझिए, आपको समझ में आ जाएगा ये बिजनेस आपको क्यों करना चाहिए। क्योंकि सवाल प्रोडक्ट खरीदना नहीं है, बिजनेस तो फ्री है, एप्लीकेशन फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट आप फिल कर सकते हैं, वो प्रॉब्लम नहीं है, लेकिन क्यों करना चाहिए। मैं हमेशा बोलता हूं लुक एट द एंड बिफोर यू स्टार्ट। कुछ भी शुरुआत करने का पहले एंड को देख लीजिए। बाहर का दुनिया में आपके पास किसी तरीके का डिग्री है, चाहे आप MBA इंजीनियर है, जब भी आप मरते हैं, जब भी आप इस दुनिया छोड़ के चले जाते हैं आप ये सर्टिफिकेट अपना बच्चे लोग को नहीं दे सकते हैं, उसका कोई कीमत नहीं है।
आपके पास अगर छोटा मोटा बिजनेस है तो आपका परिवार को पास वो नॉलेज नहीं है, इसकी वजह से वो चला नहीं पाएंगे। एक डॉक्टर मरते वक्त अपना बच्चे को बोल नहीं सकता है कल से तो डॉक्टर है, पॉसिबल नहीं है फ्रेंड्स। लेकिन ये बिजनेस में हम लोग आईडी अपना बच्चे लोग को दे सकते हैं। मैं जब भी बिजनेस स्टार्ट किया था, मैंने मल्टीपल आईडी लेके स्टार्ट किया था। ये मल्टीपल आईडी का फंडा क्या है, आपका डिस्ट्रीब्यूटर लोगों से समझ लीजिए, क्योंकि सेम मेहनत में हम लोग 3 गुना 5 गुना भी कमा सकता है से आगे जाकर। जितना वॉल्यूम होता है, जितना 12% मिलने का बदले में हम लोग 3 गुना 5 गुना भी आगे जाकर कमा सकते हैं। इसके लिए मल्टीपल आईडी लेके स्टार्ट कर लीजिए। इसका जानकारी आपका जो सीनियर लोग हैं उन लोग से समझ लीजिए, उन लोग समझा देंगे, क्योंकि फ्यूचर के लिए बहुत बड़ा बेनिफिट है। जैसा मैं 3 आईडी लेके बिजनेस स्टार्ट किया फ्रेंड्स, जब भी तब मेरे बच्चे लोग छोटे थे, एडल्ट नहीं थे, अभी एडल्ट हो गए, मैं एक आईडी बेटा को दिया, एक आईडी बेटी को दे दिया। उन लोग आईडी को डेवलप कर रहे हैं और उन लोग का खुद का आईडी भी उन लोग को डेवलप कर रहा है आज के दिन में। ये मेरा बेटा का आईडी का इनकम है एक्चुअली, उसका आईडी में मेरा इनकम अलग है, उसका आईडी में वो हर साल 1-1 करोड़ से ज्यादा इनकम कमाता है फ्रेंड्स। और मुझे बोलने के लिए गर्व लगता है, वो हर महीने में जिस दिन जीएसटी चालू हो गया तब से लेकर लास्ट महीने तक, क्योंकि ये कोरोना का टाइम पे 10% 20% इनकम थोड़ा रिड्यूस हुआ है, ओनली 10% 20% इनकम रिड्यूस हुआ है, नहीं तो हर महीने में वो 3 लाख रुपए से ज्यादा हर महीने में टैक्स पे कर रहे हैं फ्रेंड्स गवर्नमेंट को, जीएसटी प्लस टीडीएस। पहले हम लोग का टीडीएस 5% डिडक्ट होता था, अभी टीडीएस 3.75% डिडक्ट हो रहा है एक्चुअली। तो हम लोग बोलते हैं भारत माता की जय, भारत माता की जय। स्लोगन मारने से भारत माता की जय नहीं होएगा। हम सब लोग इस तरीके से ईमानदारी से अच्छा पैसा कमा के गवर्नमेंट को टैक्स पे करेगा तो भारत माता की अपने आप जय हो सकता है फ्रेंड्स। हमारा थोड़ा तो कंट्रीब्यूशन हो सकता है। जो लोग बॉर्डर में काम कर रहे हैं, मिलिट्री वाले, पुलिस वाले, उन लोग का अच्छा पगार तो मिल सकता है हम लोग जो टैक्स पे करने की वजह से। और यही मौका आप लोग के लिए है। ये शशांक अपना खुद का इनकम में फॉर्च्यूनर लिया था। और एक चीज मुझे बोलने के लिए गर्व लगता है फ्रेंड्स, दिसंबर मंथ में अभी कुछ महीने का पहले शशांक ने खुद का नाम पे खुद का इनकम में से 1 करोड़ 20 लाख रुपए का एक गाड़ी खरीदा, BMW X7। और एट द एज ऑफ 25 साल का उम्र में पूरा इंडिया में वो यंगेस्ट BMW X7 गाड़ी का ओनर है फ्रेंड्स। हमारा कॉम्प्लेक्स में बहुत अमीर लोग रहते हैं। मैं 40 माले में रहता हूँ मुंबई में, एक्चुअली बहुत अमीर लोग रहते हैं, लेकिन BMW X7 गाड़ी एक ही है, वो है माई लाइफस्टाइल का फ्रेंड्स। ओके, तो ये चीज आपका साथ भी हो सकता है, आपके बच्चे लोग के साथ भी हो सकता है। और उसने खुद का इनकम में से दुबई में एक बहुत बड़ा अच्छा जगह पे एक प्रॉपर्टी डेवलप हो रहा है, दमाक आइकॉन सिटी करके, उसमें 55 माले में एक फ्लैट भी खरीदा हुआ है, सी फेसिंग फ्लैट है एक्चुअली फ्रेंड्स। उसका खुद का इनकम से इन्वेस्ट किया हुआ है, ये अंडर कंस्ट्रक्शन है, अभी नियरली 30 फ्लोर तक ऑलरेडी हो चुका है, क्योंकि आने वाला दिन में हमारा बिजनेस दुबई में भी जाने वाला है। इसके लिए हम लोग थोड़ा एडवांस में थोड़ा प्रिपेयर करके रखे हुए हैं। इट इज एन इन्वेस्टमेंट फ्रेंड्स। जैसे मैं बताया, सवाल प्रोडक्ट खरीदना नहीं है, सवाल बिजनेस करना नहीं है। लुक एट द एंड बिफोर यू स्टार्ट। क्यों करना चाहिए? हम लोग बहुत सारे लोग आज यंग है, ओके, मैं भी यंग हूँ, ऐसे तो 60+ है, लेकिन फिर भी यंग है क्योंकि प्रोडक्ट काम करता है एक्चुअली। ओके, हम लोगों का एनर्जी अभी भी 25 साल का है एक्चुअली। हम लोग ज्यादा मेहनत करते हैं क्योंकि हम चाहते हैं नेक्स्ट जनरेशन अच्छी जिंदगी जीना चाहिए। ओके, क्योंकि हम लोग ने जो मेहनत कर रहे हैं पैसे कमाने के लिए, हमारा नेक्स्ट जनरेशन उस तरीके का गधा मजदूरी करके पैसे कमाना नहीं चाहिए। टेक्नोलॉजी को यूज करके आसानी से पैसे कमाना चाहिए। हम लोग उसका फाउंडेशन बना रहे हैं फ्रेंड्स। जैसा मैं बोलता हूँ, लुक एट द एंड बिफोर यू स्टार्ट। बुढ़ापे का सहारा हो सकता है बिजनेस, क्योंकि 70 साल का उम्र, 80 साल का उम्र तक गलती में जिंदा रहेगा तो शरीर में शक्ति नहीं रहेगा, जॉब नहीं रहेगा पैसा कमाने के लिए, लेकिन जवानी में थोड़ा टीम क्रिएट करेगा ना, ये बिजनेस हमारा बुढ़ापे का सहारा हो सकता है फ्रेंड्स। थिंक अबाउट इट, आप भी बुढ़े होने वाले हैं। ये बिजनेस क्यों करना चाहिए? जैसा भैया ने आपको समझाया, मरना तो सबको है,
लेकिन मरने तक हेल्दी रहना बहुत जरूरत है। लेकिन हम मरने के बाद अपना परिवार दूसरों के सामने हाथ फैलाना नहीं चाहिए, क्योंकि ये बिजनेस में नॉमिनेशन फैसिलिटी है। जिस दिन आप बिजनेस करते हैं, आप फॉर्म में भरते हैं, आप नहीं तो ये बिजनेस किसको जाना चाहिए। आप मेहनत करने की वजह से आपका परिवार को दूसरों के सामने हाथ फैलाने की जरूरत नहीं पड़ेगा, क्योंकि बहुत सारा घर में कमाने वाला एक रहता है फ्रेंड्स, खाने वाला चार चार रहता है। अगर कमाने वाला इंसान मर जाएगा तो परिवार को तकलीफ हो सकता है, अगर वो जॉब कर रहा है या अकेला का महीने से पैसे कमा रहे तो। इधर मरने जिंदा रहते वक्त भी पैसा आएगा और मरने के बाद भी परिवार को पैसा आते रहेगा, क्योंकि आपका आइडिया आपका परिवार को ट्रांसफर होता है फ्रेंड्स। मैं इधर एक चीज आपको समझाना चाहता हूं, मेरा बात खत्म करने का पहले। दो चीज आपके जिंदगी में कभी आपका इंतजार नहीं करेगा, एक आपका बदन का शक्ति, दूसरा टाइम। ये दोनों चीज निकलते जाएगा फ्रेंड्स। ये बहुत कीमती है एक्चुअली। आज आप लोग को ये मौका मिला है, आपको और हमें, आपको और नाइक दुर्गे सर को फर्क इतना ही है, हम कुछ साल पहले बिजनेस स्टार्ट किए थे। आपका भी कुछ साल आने वाला है फ्यूचर में। एक निर्णय लीजिए, अगर कुछ समझ में नहीं आया है तो अपना सीनियर लोगों के साथ बैठिए, जो कुछ भी क्वेश्चंस है, जो कुछ भी डाउट्स है, क्लियर कर लीजिए, क्योंकि आपका एक छोटा सा निर्णय आपका पूरा जिंदगी बदल सकता है फ्रेंड्स। क्योंकि हम लोग को मालूम नहीं था, जब ये अपॉर्चुनिटी मिला, हम लोग इस तरीके का टैक्स पे करेंगे, इस तरीके का घर में रहेंगे, इस तरीके का गाड़ी में घूमेंगे, हमको मालूम नहीं था। हम मेहनत करते गए, होते गया। क्या करने का आपको सिखाया जाएगा। इधर ट्रेनिंग प्रोग्राम्स होता है। आखिरी में जो नए लोग सुन रहे हैं, आपके क्वेश्चन पूछता हूं फ्रेंड्स। जैसे मैं बताया, बिजनेस स्टार्ट करना फ्री है, कोई इन्वेस्टमेंट नहीं। इधर आप सिर्फ प्रोडक्ट खरीद रहे हैं, दुकान बदल रहे हैं, ब्रांड बदल रहे हैं, बस उतना ही कर रहे हैं आप। ओके। और ये बिजनेस करने की वजह से पार्ट टाइम भी आप कर सकते हैं। इन्वेस्टमेंट और कोई कर रहा है, रिस्क और कोई उठा रहा है, आप ये बिजनेस को पार्ट टाइम भी कर सकते हैं। बिजनेस फ्री ऑफ कॉस्ट मिलता है, बुढ़ापे का सहारा हो सकता है, परिवार का देखभाल हो सकता है। अगर ऐसा बिजनेस मिलता है तो अपॉर्चुनिटी लेना चाहिए या नहीं लेना चाहिए, आपको डिसाइड करना है सर। हम तो लिए, और आपका जो दोस्त लोग हैं जो आपको बिजनेस बता रहे हैं, उन लोग ने लिए, साथ में मिलकर ग्रो करेंगे। बी ए सीकर, सीखिए बिजनेस को। जो कुछ भी डाउट्स है, क्वेश्चंस है, अपना आप सीनियर लोगों से पूछिए, सीखिए, करिए, सिखाइए और एक दूसरों को मदद कीजिए। हम लोग एक बेटर इंडिया बना सकता है। जो आने वाले दिन में जो प्रॉब्लम है इंडिया के लिए, जो जॉब नहीं मिलने वाला है, जिसका जॉब ऑलरेडी चला गया, वो सारे लोगों को हम घर में बैठे बैठे पैसा कमाने का मौका दे सकता है फ्रेंड्स। मैं थैंक यू बोलना चाहता हूँ मिश्रा जी को और डायमंड क्रिएशन ग्रुप को। ये सब हमारा बच्चे लोग हैं एक्चुअली, साथ में मिलके हम लोग ग्रो कर रहे हैं। और इन लोग भी अच्छे गाड़ी में घूमेंगे सब लोग, और हमें भी घुमाएंगे, साथ में मिलके ग्रो करेंगे फ्रेंड्स। थैंक यू वेरी मच, गॉड ब्लेस ऑल ऑफ यू। थैंक यू। थैंक यू सर। हरीश सर, थैंक यू सो मच टाइम देने के लिए। आपका बहुत कीमती समय आपने हमारे लिए दिया, और उम्मीद करते हैं जिन लोगों ने सुना है 100% उनकी लाइफ में 360 डिग्री का बदल आया होगा। थैंक यू सो मच सर, और रिक्वेस्ट करेंगे कि ऐसे आप कभी कभी दर्शन दिया कीजिए तो अच्छा है हम लोगों के लिए, और आपको देखने से ही पैसा आना चालू हो जाता है। तो बाकी तो बात की बात अलग है। थँक्यू सर, थँक्यू सो मच टाइम देने के लिए। थँक्यू व्हेरी मच। दोस्तों, आपण आज पाहिला आजच्या प्रोग्राम मध्ये आज आपले डायमंड एक्झिक्युटिव्ह माननीय हरीश शेट्टीकर सर त्यांनी आपल्याला टाइम दिला, आणि दोस्तों त्यांनी त्यांची लाईफचे काही एक्सपिरियन्स शेअर केले। मी वेगळं सांगायची गरज नाहीये, पण एक लक्षात येतोय की दोस्तों, निर्णय लेने वालों की कभी हार नहीं होती। ज्या ज्या लोकांनी डिसिजन घेतले स्वतःचे निर्णय, त्या सक्सेस आहेत लाईफ मध्ये। आपण जे बघतो, ऐकलं, आज आपण प्रत्येक रविवार आणि बुधवार डायमंड क्रिएशन ग्रुपचा जीटीएस होतो, आणि ज्या ज्या लोकांना ऐकतोय ह्या लोकांनी दोस्तों एक निर्णय घेतला आता काही वर्षापूर्वी। आपल्याला वाटतोय की ऍक्च्युअली त्यांना गरज होती की नाही होती, सर गरज प्रत्येक व्यक्तीला आहे, एवढंच सांगणार। आज प्रत्येक व्यक्तीला गरज आहे दोस्तों। ज्या पद्धतीने इंडस्ट्री मूव्ह करत आहे त्यामध्ये गरज आहे आपल्याला एक नवीन इन्कम सोर्स क्रिएट करायची। तर दोस्तों, एक जबरदस्त डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आणि त्यामधून माय लाईफस्टाईल आज पुरे वर्ल्ड मध्ये हंगामा करत आहे, आणि लोक एक ग्रो करणारी कंपनी, एक टॉप असणारी कंपनी मध्ये येऊन आपला लाईफ घडवत आहेत। तर दोस्तों, आज जी नवीन लोक आमच्या सोबत आहेत
त्यांना एवढंच सांगणार की तुम्ही या आमच्या सोबत आणि हा बिझनेस स्टार्ट करा. ज्यांनी तुम्हाला इथे बोलवलंय हा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी, काही गोष्टी समजलेल्या नसतील तर त्यांची चर्चा करून समजून घ्या. मला विश्वास आहे एक निर्णय घेतल्यानंतर 100% आपण सक्सेस बनणार. तुम्हाला सक्सेस बनण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो. तुम्हाला सर्वांना विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल, जय डायमंड क्रिएशन.